मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वांना 17 ऑगस्ट 2024 रोजी जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहे. परंतु ज्या महिला अपात्र झाले किंवा ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले तर त्या सरकारने कोणती कारणे सांगलेली आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा डिसअप्रूव्ह झालेला आहे. तर त्या कारणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वप्रथम महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अगोदर ज्या ॲपवर फॉर्म भरलेला आहे त्या महिलांचे अपात्र व रिजेक्ट होण्यास फॉर्म सुरुवात झालेली आहे. रिजेक्शनचे काही कारण दिलेले आहे. तर आपण फॉर्म भरताना जे हमीपत्र दिले आहे त्यामध्ये काही त्रुटी असल्यास तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा हमीपत्रामध्ये काही पेनीच्या खुणा किंवा इतर काही डाग लागले असेल तर असा सुद्धा फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. त्याचप्रमाणे हमीपत्रामध्ये तुमची स्वाक्षरी जर राहून गेलेली असेल तरी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर आधार कार्ड प्रमाणे तुमच्या कार्डवर जसे नाव आहे तसे जर तुम्ही योजनेमध्ये नमूद करताना जर टाकले नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि फॉर्म इंग्रजीमध्ये भरावा, कागदपत्रे दोन्ही बाजूनी जोडावी. सर्वप्रथम नारी सेतू ॲपवर फॉर्म मराठीत भरला तरी तो मान्य होत होता, परंतु आता साईडवर फॉर्म फक्त इंग्रजीमध्येच भरण्यात येणे कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे कागदपत्र सुद्धा योग्य अपलोड करणे सुद्धाही तेवढेच महत्त्वाचे. जर एखाद्याचं कोणाचं चुकून राहून गेलं तर अशा वेळेस पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. किंवा योजनेचा लाभ घेत असाल असं जर आढळून आलं छाननीमध्ये तर तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे जर अर्जदाराचे फॉर्म आणि पासबुक नाव जुळत नसेल, जसं आधार कार्डवरचे तुमचे नाव आहे तसेच योजनेमध्ये पण नाव त्याचप्रमाणे असले पाहिजे व तसेच नाव तुमचं बँक पासबुक जर जुळत नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. व त्याचप्रमाणे तुमचे जर आधार कार्ड अपडेट नसेल तरी फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहे. आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करून घ्या, कारण यामुळे सुद्धा भरपूर जणांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे. त्याचप्रमाणे जर नावात तफावत असेल, तफावत म्हणजे तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं आणि तुम्ही योजनेमध्ये फॉर्म भरताना जर वेगळं नाव टाकलं, दोन्ही मॅच होत नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि जर वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तरी त्यांचा अप्रूव्ह होणार नाही. किंवा अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास फॉर्म रिजेक्ट होईल. म्हणजे आधार कार्डवर तुमचा दुसरा ॲड्रेस व तुम्ही आता सध्या राहत असलेला दुसरा ॲड्रेस, भरपूर जण भाड्याने राहत असल्यामुळे वेगळं न टाकता जो आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस आहे तोच ते टाकलेला पाहिजे. आणि प्रमाणपत्राचा अभाव म्हणजेच महिलांची शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड यापैकी न जोडल्यासुद्धा फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आधार कार्डचा नंबर चुकीचा असल्यास किंवा 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न जर असलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. व पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसल्यास, बँक खात्याचा तपशील चुकला असल्यास, म्हणजे तुम्ही जो बँक खाते जोडलेले आहे त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तरी सुद्धा तुमचा फॉर्म तिथे चालणार नाही. व बँक व आधार संलग्न नसल्यास, म्हणजे तुमचा बँकेचे खाते आणि तुमचा आधार कार्ड दोन्हीची लिंक असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हमीपत्राचं सुरुवातीला पाहिलं काही त्रुटी असेल किंवा काही डाग लागले असेल किंवा सही नसेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्याचप्रमाणे भरपूर जणांनी स्वतःची 4 चाकी असून सुद्धा फॉर्म भरले, परंतु सुद्धा फॉर्म आता रिजेक्ट होत आहे. शासकीय योजनेमध्ये असताना सुद्धा परत फॉर्म भरले त्या कारणामुळेही फॉर्म रिजेक्ट होत आहे. व एकापेक्षा अधिक अविवाहित महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यास फॉर्म रिजेक्ट होईल. म्हणजे एकापेक्षा जास्त विवाहित आणि दुसरी अविवाहित या 2च महिला फॉर्म भरू शकतात एका कुटुंबातून. जर यापेक्षा जास्त असेल तरी त्यांचा सुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आता ही रिजेक्ट होण्यामागची कारणे पाहिली, परंतु ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर त्यांनी कसं करायचं, तर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना मेसेज येईल आणि तुमचे योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसून येतील. अशा प्रकारे शासनाने 21 अशी विविध कारणे सांगितली आहे ज्यामुळे अर्जदारांचा
म्हणजेच महिला अर्जदारांचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारणे आहेत. तर काळजीने फॉर्म भरा, ज्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाच पाहिजे व या योजनेचा लाभ आपल्याला सर्वांना मिळालाच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे 2 प्रकारचे रिजेक्शनचे ऑप्शन देण्यात आले. एक, या रिजेक्शनमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून काही जर चुका झाल्या असेल तर परत भरू शकता. आणि जर तुमचा फॉर्म फुल्ली रिजेक्ट झाला असेल मग याचा अर्थ म्हणजे तुम्ही त्या योजनेला पात्र नाही, म्हणजे तुम्हाला तो फॉर्म परत भरता येणार नाही. अशा प्रकारे आज आपण शासनाने जे 21 कारण दिलेली आहेत की फॉर्म रिजेक्शनचे, म्हणजे तुम्ही योजनेला पात्र राहणार नाही, सविस्तर माहिती पाहिली आहे. तर योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे लगेच या योजनेचे तुम्हाला अपडेट मिळेल.